बघा मज्जा. ही बंदूक आहे. तर हे गाईज स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चौथ्या ब्लॉग मध्ये. आणि आपण आता चाललोय फिरायला. आणि आपण आता म्हणजे आता क्लायमेट पण असा झालाय फिरण्यासारखा. आणि आपण जाऊया पुढे पुढे. तुम्ही पहा आपण आता लॉक वगैरे करून सर्व चाललोय. मस्तपैकी आपण आपल्या आता गाडी उभा इथं आणि आपण आता चाललोय सगळं घेऊन. हा आमची काकी बघा आंबा खाते कशी बघा. काय तू होईत काय घेतली? ही बंदूक आहे. असं महाराज गोळी धडा धडा. जातोस कुठं? फिरायला. कुठं? फिरायला जायचं. बाजारला जातोस? बाजाराला नाही फिरायला निघालोय. काय आणू तुला? भजी आणू काय? आपण आता आपलं सगळे साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपण चाललोय आपल्या ब्लॉग साठी. आपले पोरं थांबले तिकडे तिकडे जाऊन आपण त्यांना मीटअप करून नंतर भेटून मग सगळ्यांना घेऊन आपण फिरायला जाणार आहे. सो लेट सी. बघा आपण आता चाललोय आपल्या डेस्टिनीवरती. म्हणजे तुम्ही पुढे पुढे बघालच की आपण आता आपल्या इथे चव्हाणवाडीमध्ये आपला एक मित्र आहे सन गायकवाड नावली आहे. त्याला पण घेऊन अजून एक दोन जण आहेत त्यांना घेऊन आपण जाणार आहे. आणि पाऊस खूप पडतोय. भिजायसाठी चालू म्हणून पावसाची काय परवा नाही जास्त. पण पोचणार आणि आम्हाला पाहिजे तसा वेदर व्हायला लागलाय. तसं वातावरण व्हायला लागलंय तर आम्ही पोचूच. बघूया चला. आता काय आपला मित्र भेटलेला आहे आणि आता आपण आता जात आहे. आता चला लेट्स गो. आम्ही आता पोहोचलोय आमच्या स्पॉट वरती. अजून इथून आपण वरती पण जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता प्लेस. तर आपण आता चाललोय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हा सगळ्यांना असं वाटते की हा गुढे पाचगणी आहे. पण खरं तर हा गुढे पाचगणी इथून वरती राहतो. म्हणजे अजून खूप वरती गेल्यानंतर मग ते गुढे पाचगणी वगैरे लागतं. पहिल्यांदा पाचगणी लागतं नंतर गुढे लागायला सुरुवात. तर हा खरा पर्यटन म्हणजे हा जो सेल्फी पॉइंट आहे म्हणजे हा पडतो सिरसटवाडीच्या हद्दीमध्ये. तर हे सिरसटवाडी पर्यटन स्थळ आहे आणि इथून वरती गेल्यानंतर मग गुढे वगैरे लागतं. त्या इथून तुम्ही पवनचक्क्या वगैरे बघत असाल तर ह्या पवनचक्क्या ह्या गुढेच्या आहेत. आणि हा तुम्ही बघू शकता सेल्फी पॉइंट. आपल्यामध्ये छोटा दिसेल पण तुम्हाला मी नंतर दाखवेल सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला दाखवेल हा ह्याचा पॉइंट. आपल्याला जी तलब झाल्या ते मला झाल्या पहिल्यांदा. भाव आपला नंतर सामील झाला या तलब मध्ये. तलब पाहिजे कशाची का असं तलब पाहिजे. तर आता आपली तलब भागवण्यासाठी आपल्या भावाने इथं स्टॉल लावलाय. तर सगळ्यांनी इथं व्हिजिट करा. आपण पुढे पुढे बघूयाच. सुशांतभाई चाय कसा लागतोय? एकदम मस्त. हा मस्त. आपण आता मस्तपैकी चाय पिलेला आहे. आपण आता जाऊया नेक्स्ट शूट साठी. व्हिडिओ काढायला डायरेक्ट मुंबईला. आता आम्ही सादरी बुकिंग दिलं. आता झोपणार आहे तुम्ही परत भेटा मला. तसं तिकडे जाईल तिकडे फक्त सुरूच ठेवायचं.
आई बघा ती ब्लॉक करायची बाईक करून आई बायको एवढं सवय बायकोला म्हणतो आई बायको बोल ना आज एवढं सवय करायचं का दोघांसोबत करायचं चालू ठेव आपण येतो का बघत बघा छत्री करून मस्त पैकी पाऊस बघायला सगळे आहेत बघा इकडे इकडे पब्लिक बघा किती आले आणि हा बघा लाजकाचं नाता पण केलं तरी ही गाडी आपली नाही तरी आपल्या गाडी घेऊन ये काय ते लोक घेऊन तर जाणार नाही तो घेऊन तर जाणार नाही असं वाघ आहे वाघ आहे कोण काय बोलू बघू आपला आहे कोण गाव आपला आहे सुशा चाललाय करामती करायला तर सगळे आता हे देतोय बघा वेपन सगळे काढून देतोय हा आणि आता बघूया आपण सुशा कशा उड्या मारतोय बघा आता फक्त तसं सुशा खाली जा तसंच खाली जा सुशा हाय गाईज आम्ही सिरसरवाडीचा पॉइंट बघून आता निघालोय आता आम्ही गुडो पाचगणीचा पॉइंट बघणार आहे हे बघा हे बघा इकडलं लोकेशन एक बघा हे संकेत हा किती तुम्हाला बघायला येत असेल तर तिथे इथून एक वाईट आहे बघा हा इथून बघा सिरसरवाडी हे बघा कसे चालू झाले बघा जंगल आहे या बाजूला सगळे या बाजूला वर पण हे बघा आमचे गाय गाय म्हणते आजी भाऊ कसलं भारी ऊन पडलेलं आहे बघा कसलं भारी वाटतंय असं तुम्ही कवा तरी येऊन जावा इथे काय गावाची एखादी घेतली तर काही मसरायचं काय राखणार आहे काय एवढी मसरायचं मला गाणी येते तुला सांगावे सांगतो आपलं लोकल सांगा आता आलतू भालतू सांगा मला तेवढी गाणी येतात कुठलं गाणं तुझं गाणं म्हणत का गुलाबी हवा गाणं म्हण एक तुला गाणं म्हणा कुठलं तरी येत असले की म्हण ना हा एक सुरुवात तरी कर म्हणतो गाणं मी म्हण ना तू सुरुवात तरी कर मागणं म्हणतो सुरुवात नुसती कर बघतो मी जवळ गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्या गारव्यासारखा साथ सुटणार नाही जीवनभर तुझी साथ सुटणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा एक तू मित्र कर आरशासारखा काका मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हाय गाईज आमच्या आजोबा कशाने गाडी घालते तेव्हा मामा हे बघा अहो थांबा मला पण घ्या आले बघा सगळे येते तिकडे हे बघा कंट्रोल उदय नाही कुठं हे बघा हा परिसर बघा
हे कशातनं गाडी घालते ड्रायव्हर यानं कुणी लायसन दिले बाबा कुठल्या ड्रायव्हरनं दिलं लायसन याने विचारायला पाहिजे आम्हासनी हे लायसन कुणी दिलं वाट राहिली बघा इकडे ही चालत येत कुठनं बघा हे बघा इकडे हे बघा वाट या बाजू राहिली चालवणार ड्रायव्हर ह्या बाजून सरळ नेते ते का नाही काय माहित बाबा घरातून मी सांगून नाही आलेलो ड्रायव्हर आम्ही मुंबईवरून मागेलोय वाट राहिली एका बाजूला मुंबईवरून ड्रायव्हर आमचा घालतोय बाजूला हाय भावानो हा बघा अयो स्पॉट बघा किती भारी आहे अयो हो असं काम नाही म्हणून असे वाकडे घातलेले आहे बघा पण हा स्पॉट बघा एन्जॉय करायला आलेले आहे ते मुंबईवरून यांचा एन्जॉय भारी लोकेशन आहे तुम्ही पण कवा तरी या इकडे तुम्हाला पण असेच बघायला भेटेल आजे भाऊ थांबवा नाही तर आपल्याला खाली जायला लागेल थांबवा इथे पुढे संपलेलं आहे अहो कालवा म्हणते कालवा म्हणजे पाणी साठवण्यासाठी समज नाही मला काय म्हणतात आता हे पाणी जाते ना हे इथून पाणी जाते ना इथून असं पाणी इथून 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 जाणार आणि डायरेक्ट आहे ना डायरेक्ट तिथं तिथं ते कालवा करतात ना तिथे तर करतात बंधारा म्हणतात रे बंधारा टाईप करतात बंधारा टाईप केल्यानंतर आहे तिथं पाणी हाय गाईज मी तिथं प्लॉट घेतलाय बघा काल तो माझ्या पप्पाने काल घेतलेला आहे ते आता इकायचं चाललंय तुम्हाला काय तुम्हाला किंमत सांगतो मी कोणाचं पाहिजे असेल ते घेऊ शकता तुम्ही तर मी तलाव बांधणार आहे तिथं काय आपलं ते हे असतं ना फार्म हाऊस बांधणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर येऊन राहू शकता तुम्हाला रूम भेटतील खाण्यापिण्याची सोय सगळं काय पाहिजे ते तुम्हाला कार विकास ससा विसा पाहिजे ते आपल्याकडे पैसे लावाय कंबा बिंबा सगळं भेटेल आहे सगळं भेटेल तलाव आहे ना अजून 2 तयार होत आहेत हॉटेल बागेत्री 4 कापल्यात अजून 2 तयार आहे अजून 2 तयार होत आहेत आता सुरुवात केली आहे आता तुम्ही बाकी आहे तिथे आहे ना, यायलाच लागते. हे तिथे इकडे दाखवा जरा हे ना स्विमिंग पूल आपलं म्हणणार आहे माझी. तिथं स्विमिंग पूल म्हणलं बघा तिथं तुम्ही पाहू शकता मसरे पाहू शकता तुम्ही मी पाहू शकतो हा, तुम्ही मसरा आणि ढोरं पण पाहू शकता ते कुत्री बित्री सगळं ती मुंबईचं शहर आहे ना तिथं कुत्री बित्री पाहू शकता आणि इथं आहे ना ते धबधबा ते बघा तिकडे बघा धबधबा आहे ना तिथे ते तुमची तिथं आंघोळ बिंगो करू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तिथं गरम पाणी पण पडतं गार पाणी पण पडतं, सगळं पाणी पडतं का म्हणा वर गरम पाणी का पडतं वर ढोर राहतात ना वर सगळे माणसं राहतात त्यामुळे गरम पाणी पडू शकते ती अपेक्षा आमच्याकडून नाही ते आम्ही सगळं करून देऊ शकतो तुम्हाला तुमच्याकडून काय पाहिजे असेल तर बघा आणि कुठली सोय पाहिजे असेल तर पाहिजे आमच्याकडून भेट हाय गाईज हात वरती करा हे भाऊ आपल्या आता तांब्यात आल्या तिकडे फिरायला तांब्यात ना ताब्यात ना कराड हा हा शाहरुख खान सारखा करतोय बघा तर अशा तऱ्हेने अशी मुलं अशी मुलं पर्यटन स्थळ खराब करतात या मुलावर हे असली मुलं बाहेर काढा पहिली या मुलांनी सगळा परिसर घाण केलाय प्लॉट घेतला म्हणून काय एवढं बोलत नाही त्याला सुशा हा एकदम कडक हा बरं वाटलं हा तुझे दीवाना सपनों में आके जाना टेंशन मध्ये हाय बाय 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 गत लाव किती काढला ला 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 तर हे गाईज तुम्ही बघू शकता ही आपली अशी फलटण सगळी इथे आले आणि सर्व प्रिपरेशन चालू आहे बघा हा हा सुशा हा हा हा
हा ही पोज आवडली, ही भारी होती की नाही पोज. डन डन डन. गाणं लाव कुठलं चांगलं तरी. आता छोटस एक सादरीकरण आहे आपल्यासोबत. नक्की न मार लिमिटी. एकदा उलटी उडी आहे, उलटी उडी. कर की ड्रॉप चालू. तुम्हाला जसं खाली सांगितलं होतं, तर हा इथून म्हणजे इथून तुम्ही पकडू शकता ह्या पवनचक्की पासून ह्या साईडला आपला हा पाचगणी सुरू होतो. हे पाचगणी लागतं ना, हे पाचगणी लागतं ना. आणि पुढे मग आपण इथून स्ट्रेट गेल्यानंतर गावातून पाचगणीतून स्ट्रेट गेल्यानंतर मग आपला गुढी लागतं. तर तो आपला पहिला पॉईंट राहिला खाली, जो सिरसटवाडी पॉईंट होता. तर तो पॉईंट सिरसटवाडी पर्यटन स्थळ आहे ते. आणि त्या पर्यटन स्थळाबद्दल थोड्याशा म्हणजे चुकीच्या गोष्टी होत आहेत आपल्याच माणसांकडून थोड्याशा. तर त्या सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजेत, कारण एवढं मोठं आपलं पर्यटन स्थळ बनतंय, तर आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तर हे गाईज बघा, तुझ्या बघा पिझ्झा आलाय परत बघा. एकदा ट्राय हा एकदा ट्राय हा दर सुशा दर मी काढतो सर. हाय गाइस, Once more! हे बघा. क्या हो गया? ये देखो, क्या हुआ गाइस मेरे साथ? ये क्या हुआ? चला. हाय गाईज, आम्ही पावसात निघालोय बघा. हे बघा ड्रायव्हर आमचे बघा. हे ड्रायव्हर नव कुठला हजम पकडून आणलं का ते अंडा. ड्रायव्हर न हजम पकडून आणलं का ते अंडा. हे बघा ड्रायव्हर बघा आमचे कुठे चाललेत. हे आफ्रिकन ड्रायव्हर मागवलेले आहेत आम्ही. इकडेच चाललाय बघा भाऊ. हे भाऊ दगडावर चाललाय, पण हे भाऊ बघा हा धडका घेत आहे. असं धडका घ्यायला सकाळनं कोणी भेटलेलं नाही. हे बघा, वाव नजारा बघा. भाऊ बघा. बाबा आपलं लगीन झालेलं नाही. सुख समृद्धी भेटू दे. आईच गाईज मागाची गाईज बघा. ही आपली ही फॅमिली. हे बघा हा भाऊ चढेल का आपली. यावं लागतंय. आयो बाबा तू थांब. अरे भाऊ असला पडला ना देऊ. कोणी केले? त्यानेच केले. अरे तो पडला. हा भाऊ पण आहे मगाच पासून वर उभा राहतो. याला मुव्याच झालेला आहे त्या. मला तर वाटत आले नाही टोक. ए भावानो चला, बाय 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 बाय. भेटू लवकरच. होय कुठलाच पण पुढे गेला. तो हे गाईस तुम्ही बघू शकता मिनी महाबळेश्वर. बसतो किती ना टक्कर ना.
बेकार. हो एक आहेत बघा तुम्ही ब्लॉगर व्हिडिओग्राफर आणि अशा तरी टोपी माझी उडून जाणार आहे आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता. तो एक आहे गेली टोपी. तर हे गाईड जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आता मस्तपैकी असा एन्जॉय केलेला आहे. भरपूर एन्जॉय केलेला आहे आपण तुम्हाला त्याच्यामध्ये 6 सुद्धा दाखवली आणि आपण घोडे आणि पाचगणीचा पण जो पॉईंट होता तो पण आपण तुम्हाला दाखवला. तर हेच तुम्हाला त्या ब्लॉगमधून आपल्याला दाखवत होतं की आपल्याकडचं पर्यटन चांगलं स्थळ आहे ते आपण तुम्ही बघू शकता. इथं सिरसटवाडी पर्यटन पठार श्री विनायक मंदिर सदर जमिनीचे सिरसटवाडी ग्रामपंचायत हद्दीत आहे. इथं जसं सांगितलंय म्हणजे तसं ते सेमच आहे. हे सिरसटवाडीच्या हद्दीमध्ये त्या साईडला ज्या तुम्हाला पवनचक्क्या वगैरे दिसत आहे तर ज्या पवनचक्क्या आहेत त्या पवनचक्क्या तुम्हाला पाचगणीच्या एरियामध्ये पडतात, पाचगणीच्या हद्दीमध्ये पडतात. आणि हा खरा सिरसटवाडीचा पॉईंट आहे. खाली बघू शकता त्या सर्व पर्वत रांगा त्या सिरसटवाडीच्या हद्दीमध्ये येतात. सो त्याला तुम्ही सिरसटवाडी पर्यटन स्थळ असंच तुम्ही म्हटलं पाहिजे. आणि तिकडे या आणि मजा करा फुल. मिनीखोरा पण तुम्ही म्हणू शकता. सिरसटवाडी तरी नाही म्हणू शकत मिनीखोरा, कारण मिनीखोऱ्यातून वरतून आल्यानंतर मग सिरसटवाडी लागते. हा सिरसटवाडीची हद्द आहे. किती काय केलं तरी आपलं खायला जरा मोठं गाव करा. मोठं झालं पाहिजे. गाव मोठं झालं, डोंगराळ भाग आहे. हा पण आपलाच भाग आहे. आपलाच भाग आहे. डोंगराळ भाग आहे. हा पुढे पाचगणी पण आपलाच भाग आहे. सो तुम्ही असं काय वेगळं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. हा आपलाच भाग आहे आणि आपल्या भागाला आपणच मोठं केलं पाहिजे. आणि आता आपला सगळा ब्लॉग शूट झालेला आहे आणि मला वाटतं आपण आता इथं ब्लॉग थांबवला पाहिजे कारण आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग आहे कमी. कारण हे भावानं आपल्याला पटपट भावा चला बाय 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 बाय. आणि हा ब्लॉग आपण इथंच थांबवत आहे कारण आपली चार्जिंग कमी आहे. आणि तुम्हाला असेच आम्ही फनी व्हिडिओ आणि आपले ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ वगैरे आपण टाकत राहतो. सो तुम्ही बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावांना सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं तुम्ही अवतार बघताय, एवढा पांढरा एवढे कष्ट केले भावानं कष्ट केले आमच्यासाठी. आम्ही. सो तुम्ही आम्हाला लाईक केलंच पाहिजे आणि तुमचा पण हक्क बसतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यायलाच लागतंय.